मी इन्स्पेक्टर चुलबुल अशोक खंडे तुम्हाला जी कॉमेडीची कमिटमेंट केलेली आहे ती पूर्ण करण्याची आता वेळ आलेली आहे, कारण घेऊन आलो तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा कार्यक्रम क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू प्रस्तुत फू बाय फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगीतुरा। तर आता या दबंग कॉमेडी एपिसोडला सुरुवात करायची वेळ झालेली आहे, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं। स्वप्नील जोशी, महेशजी कोठारे आणि स्वागत करूयात आपल्या सगळ्या दबंग कलाकार जोड्यांचं। तर कॉमेडीचा कलगीतुरा इकडे रंगणारच आहे, पण आजच्या भागामध्ये एक सरप्राईज आहे बरं का सगळ्यांच्यासाठी। कारण इकडे बघा जरा, जोड्या साधारणतः 7 दिसतात का तुम्हाला? मग एक जोडी कोण आहे बरं? तेच तर आहे सरप्राईज, आणि हे सरप्राईज ओपन होणार आहे या भागाच्या शेवटी। तेव्हा काय असेल ते सरप्राईज आणि कोण असेल ती जोडी जरा विचार करून ठेवा, आणि तुम्ही सगळे कलगीतुऱ्याचा विचार करून ठेवा। तेव्हा परीक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी पहिली चिठ्ठी निवडून आता आम्हाला सांगावं की कोण पहिल्यांदा कायद्यानुसार इकडे आज परफॉर्म करणार। कुशल बद्रिके एंड रसिका आगाशे। वयाचा दाखला मिळत नाहीये म्हणून बरीच वर्ष लग्न खोळंबलंय एका तरुणाचं, आणि म्हणून तो गेलाय सरकारी ऑफिसामध्ये। आता बघूयात त्याला वयाचा दाखला मिळतोय का, ते का देत नाहीयेत, आणि या वर्षी तरी त्याच्या लग्नाचा भार उडतोय का। जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 7 तुरे मिळवलेल्या या जोडीचं, कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे। आली आली लक्चरी उभी राहिली मांडवारी, मांडवाला शोभ किती आली नी बेंजवाले। आहो बेंजवाले, तुम्ही बेंजवाले, ओ बेंजवाले, बेंजवा जरा बेंजवा, बेंजो जोराने वाजवानी बेंजवाले, बेंजो जोराने बेंजवाले, बेंजो जोराने। आता झालं तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की मी असा नवऱ्याचा ड्रेस बिस घालून इथं कशासाठी आलोय, मुंडवल्या बिंडवल्या बांधून। तर काय झालेलं आहे ना की माझा लव्ह मॅरेज ठरलेलं आहे। पोरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी, घे बापाचा विचार गो, प्रेम आहे तुझ्यावरी। तर झालं असं माझा लगीन ठरलेलं आहे, पण पोरीच्या बापसाने एक अट घातली आहे की तुझ्या वयाचा दाखला घेऊन ये, मगच तुझा लगीन लावून देतो। म्हणून मी इथं ऑफिसात आलोय वयाचा दाखला घ्यायला। मॅडम, हो मॅडम, दाखला नाही देणार मी तुला, आज ये वाउद्या नाही परवा मला। हॅलो, नाही नाही, अजिबात काळजी करू नका, देणारच नाही दाखला मी, अजिबात नाही। हो हो, हा फक्त मी बघते ना कसा बनतो जावई तुमचा। हा नेक्स्ट। वा मॅडम धाव ग मना पाव ग, मॅडम धाव ग मना पाव ग, माझ्या वयाचा दाखला तू धाव ग, मी पडितो तुझे पाव ग। हे काय नाही चरण म्हणणार होतो, पण कसं आहे ना धावचं रायमिंग जुलत नाही ना। धाव पाव कसं वाटतं, धाव पाव। मॅडम धाव ग मना पाव ग, मॅडम धाव ग मना पाव ग, माझ्या वयाचा दाखला तू धाव ग, तुझ्या पडितो मी पाव ग, मॅडम धाव ग मना पाव ग, मॅडम धाव ग मना पाव ग। हे काय हवंय काय तुला? हाच दिसतोय तो। मॅडम तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही हो। नाही, माझं नाव दिलीप आहे, मी तुमच्याकडे ऍप्लिकेशन घेऊन आलो होतो वयाच्या दाखल्यासाठी। हा हा घ्या तुमच्या वयाचा दाखला, तुमचं वय वर्ष 7। मॅडम डोक्यावर पडलेले आहात काय तुम्ही? हो माझ्याकडे बघा, मी केवढा धड धाकट आहे ता। तुमची जन्मतारीख किती? माझी जन्मतारीख 29 फेब्रुवारी 1982। मग 1982 पासून 29 फेब्रुवारी किती वर्ष आलं? 7 वर्षा। तुमचं वय किती मग? 7 वर्षा। हो एक गंमत सांगू काय, माझा जन्म झाला की नाही ते वर्ष होतं लिप, म्हणून माझ्या बापान माझं नाव ठेवलं दिलीप।
सरकारला हे असले फालतू विनोद चालत नाही. हो मॅडम असं काय करताय हो? नुकतीच मी तिशी ओलांडली आहे. मिशी नाही फुटली म्हणे तिशी ओलांडलीये मी. हो मिशीचं काय घेऊन बसलात? माझी किशी बघा. हे? केस 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 म्हणायचंय मला. अरे बाळा तेच सांगते मी तुला. ओ गो 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 किती लहान सजून अंगावरची लव सुद्धा गेली नाहीये तुझ्या. ही लवकर जावी ना म्हणून एक काम कर. 2 चमचे बेसन घ्या, त्यात अर्धा चमचा हळद घाला, थोडस दूध आणि हे मिश्रण एकजीव होईपर्यंत मॅडम एक जीव इथं वाट बघतोय तुमची. हे बघ लहान मुलांशी वाद घालायची मला सवय नाही. हा तेव्हा तू जा. बरोबर कोण आले? तुझ्या बाबा आलेत का? बाबा होण्याचा मी प्रयत्न करतोय, तुम्ही थोडी साथ द्या मॅडम. नाही नाही थोडी साथ द्या म्हणजे मला सर्टिफिकेट देण्यासाठी साथ द्या. हो अरे तू लहान आहेस अजून, मोठा झाला नाहीये. हो, काय बोलताय? मी भाई मोठा झालोय हो. मोटारसायकल वरनं आलोय मी. काय अल्पवयीन बालक असून तू वाहन चालवलंस? अल्पवयीन काय? मी अल्पावधीत आलोय. कशावरून? बाईक वरून. अरे तू अल्पवयीन बालक नाहीस, हे कशावरून? मी डर्टी पिक्चर पाहिलाय आणि तो मना कल्लाय. उलाला 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 तू है मेरी फॅन्टसी. उलाला उलाला. हे काय? आता उलालो असतो त्याने मुंजीक थांबवलं म्हणून. उलाला उलाला गजवा हो गई. हा सरकारी विद्याबालन. दाखला हवाय ना? मॅडम दाखला पाहिजे हो. माझं लगीन ठरलंय. पोरी लगीन कधी करणार हो? प्रेम आहे तुझ्यावरी. घे बापाचा विचार हो. प्रेम आहे तुझ्यावरी. खबरदार पुन्हा लग्नाचं नाव काढलंस ना बघ. अरे बाळा बालविवाहांना ना फक्त असं टीव्ही सिरियल मध्येच परमिशन मिळते. कळलं का तुला? तू ना शिशु मंदिरात जा. कुठं म्हणलं बाई? शिशु मंदिरात जा. नेमकं कुठं म्हणायचंय? अरे शिशु मंदिरात जा. तुला तिथे कसं वागायचंय माहितीये ना? कसं? आधी 2 रुपये द्यायचे. शिशु मंदिरात चांगल्या मुलासारखं वागायचं. हा तिथे बाईंना त्रास द्यायचा नाही. आपली दुधाची बाटली बरोबर घेऊन जायची. नाही. घेऊन जायची. तोंडात बोट घालायचं नाही. नाकात तर अजिबात नाही. कानातही नाही. वा चला बोटाचं सोडा हो. माझ्या पोटाकडे बघा. पोट सुटत चाललंय. तिशी वालांना चालू. लगीन होणार नाही हो. मला दाखला द्या बाई. अरे लगीन काय? तू लहान आहेस अजून. लहान कशावर मी लहान आहे? हे तू आंघोळ करतोस ना तुझ्या डोळ्यात साबण जातो की नाही? म्हणजे तू लहानच आहेस. तू दूध पितोस. तुला दूध आवडतं की नाही? लहान मुलांनाच दूध आवडतं. तुझे बाबा तुला काय म्हणून बोलवतात? बाळा इकडे ये. लहान मुलांनाच लोक बाळा म्हणून बोलवतात. तुला 2चा पाढा येतो की नाही? 3चा पाढा येतो की नाही? 29चा पाढा येतो की नाही? म्हण 28 लहान मुलांना 29चा पाढा येत नाही म्हणूनच तू लहान आहेस. बाई मला कळलंय मी लहान पोरगा आहे 7 वर्षाचा. पण मला दाखला दिला नाहीत ना वयाचा. आता मी तुमचा खून करणार आहे बाई. अरे 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 तू काय करतोस? काय तुला शिक्षा होईल अशा त्यांनी? हो बाई मी अल्पवयीन आहे ना. मला शिक्षा करणार तरी केवढी? मी बाल गुन्हेगार लगेच सोडून टाकणार मला. अरे अरे असं कसं अल्पवयीन? माझ्याकडे तुझा खरा दाखला आहे बघ. 18 वर्षापेक्षा मोठा आहेस तू. काय बोलताय? बघू बघ. थँक्यू बाई. हात पाहिजे होता मना. अरे थांब. तो 7 वर्षाचा परत दे ना. असू द्या बाई. हनीमूनला जाताना हाफ तिकीट मध्ये जाईन आणि परत येताना हाफ तिकीट घेऊनच येईन. अरे बघूया आता परीक्षकांकडून तुम्हाला काय दाखला मिळतोय. स्वप्नील सर खूप फॅन्टॅस्टिक ऍक्ट होता. खूप सुंदर एनर्जी लावली तुम्ही दोघांनी. आणि तुमच्या दोघांचं टायमिंग प्रत्येक एपिसोड बरोबर जास्त बेटर होत चाललंय. तुम्ही जास्त इजनी वावरायला लागलात या मंचावर. मला खूप आवडला परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू. महेश सर. कुशल तू जो स्टेजचा जो वापर केला डान्समध्ये ना तो फॅन्टॅस्टिक होता. त्या अख्ख्या ऍक्टला तू एक वेगळीच एनर्जी आणलीस. आणि ऑफकोर्स रसिकांनी तुला खूप सुंदर साथ दिली. कॉंग्रॅच्युलेशन्स. कीप इट अप. आता बघूयात गुण किती मिळत आहे. महेश सर 9.5. वा. स्वप्नील सर
19 गुण मिळालेले आहेत आणि आता या 19 गुण मिळवण्याला जोडीला बघूयात कोण करणार चॅलेंज. मग आता निर्णय परीक्षक घेणार. सर मला असं वाटतं की पहिल्यांदा मंगेशनी हात वर केला तर शुड वी गो विथ हिम. आय अग्री विथ यू. ओके चॅलेंजर जोडी असणार आहे मंगेश आणि विशाखा. आणि आता परीक्षकांना मला विचारायचंय तुम्ही तुमचे किती तुरे पणाला लावणार आहात. एक तुरा पणाला लावणार आहे. क्या बात. 3 तुऱ्यांसाठी या दोनही जोड्यांमध्ये होणार आहे आता कलगी तुऱ्याचं युद्ध.